नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मार्च 2023ला आपल्या लंडन दौऱ्यामध्ये आत्ताचे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती आणि त्याच्यावरती त्या आक्षेपार्ह त्यांच्या विधानांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी त्यांच्यावरती खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सध्या सुरू आहे. या सुनावणी दरम्यान सात्यकी सावरकर यांची नुकतीच एक उलट तपासणीसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान त्यांनी एक खुलासा केला होता की स्वातंत्र्यवीर ही जी पदवी सावरकरांना जी पदवी दिली गेली आहे ती पदवी ही जनतेने दिली होती, ही सरकारकडून देण्यात आली नव्हती. अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं होतं. त्यांनी ते त्याच्या बातम्यांमध्ये सध्या आपल्याकडे दिसतं पण आहे. या विधानावरनं सध्या पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानांची राळ पडत उठायला लागलेली आहे. नेमकं या त्यांच्या विधानामुळे थोडेसे गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि याच्यामुळे नेमकं घडलंय काय, त्या पदवी मागचं जे काही सत्य आहे, सात्यकी सावरकर यांनी सांगितलं होतं त्यांच्या संपूर्ण जबानीमध्ये, हे नक्की सत्य काय हे लोकांसमोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्यासमोर उपस्थित आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तसेच यामध्ये सात्यकी सावरकर यांच्या बाजूने ही संपूर्ण खटल्यामध्ये त्यांची बाजू मांडणार आहे विधिज्ञ संग्राम कोलटकर सर. सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. तर माझा मान्यवरांना पहिलाच प्रश्न सात्यकीजी यांना आहे की सात्यकीजी आम्हाला समजावून सांगा की हा जो काय आता सध्या पदवीबद्दल आपण जे सध्या कोर्टामध्ये जे आपण विधान केलं होतं हे नेमकं काय होतं, तो खटला काय होतं, मी तो दिवस काय गोष्ट काय सुरू होती त्या खटल्यामधली आणि कशा पद्धतीने हे आम्हाला प्रकरण झालं हे आम्हाला समजावून सांगा. बघा, गेल्या दिनांकाला माझी उलट तपासणी सुरू होती आणि त्यावेळेला मला स्वातंत्र्यवीर या विषयावर काही प्रश्न विचारण्यात आले आरोपीच्या वकिलांकडून. आता त्याच्यात असा मुद्दा येतो की ही पदवी नेमकी कोणी दिली. तर प्रथम गोष्ट मी सांगू इच्छितो, ही काय पदवी नाही. सरकार काय असं लोकमान्य, महात्मा, नेताजी अशा पदव्या वाटत नाही. सरकारचं ते काम नाहीये. त्यामुळे हा काही नवीन शोध नाहीये की सरकारने त्यांना पदवी दिली नाही. आता तत्कालीन सरकार म्हणजे सावरकरांचा लढा तर थेट ब्रिटिशांविरुद्ध होता. ब्रिटिश त्यांना कुठलीही पदवी देणं हे शक्यच नव्हतं. स्वातंत्र्यानंतर देखील जी सावरकरांची अवहेलना तत्कालीन नेहरू शासनाच्या वतीने झालेली आहे, तर नेहरूंचा हा आकस पूर्ण होता सावरकरांवर आणि त्या अनेक उदाहरणांवरनं दिसतं. त्यामुळे नेहरू शासन त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणेल, त्यांचा गौरव करेल अशी परिस्थिती नव्हती. अर्थात स्वातंत्र्यवीर हे जनतेकडून उत्स्फूर्तपणे त्यांना म्हटलं गेलं आणि ती उपाधी त्यांना लावण्यात आली. सर्वप्रथम या उपाधीचा उल्लेख हा सदाशिव राजाराम रानडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे चरित्रात्मक पुस्तक लिहिलं 1924 साली, त्या पुस्तकात हा पहिल्यांदा आपल्याला उल्लेख सापडतो. त्याच्यानंतर आचार्य अत्रेंसारख्या मोठ्या माणसांनी, मोठ्या साहित्यिकांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर हे नाव म्हणजे ही उपाधी सावरकरांची सर्वत्र प्रचलित झाली. मराठी लोकांमध्ये ती लोकप्रिय झाली. हिंदी भाषिक जर बघाल तर हिंदी भाषिक लोक अजूनही वीर सावरकर असाच गौरवपूर्ण उल्लेख हा विनायक दामोदर सावरकर यांच्या आधी वीर लावतात ते. त्यामुळे गौरवपूर्ण उल्लेख हा उत्तर भाषेय लोकांकडनं देखील होतो. भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी जे एक स्तुतीपर पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला लिहिलेलं आहे, त्याच्यात देखील त्यांचा वीर असा उल्लेख केलेला आहे. यशवंतराव चव्हाण हे जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी देखील वीर सावरकर हाच उल्लेख केलेला आहे. आज जिथे जिथे सावरकरांचे पुतळे आहेत तिथे तिथे स्वातंत्र्यवीर हाच उल्लेख आपल्याला सापडतो. त्यामुळे हे सरकारचं काम नाही पदव्या देणं, हे लोकांकडून आलं पाहिजे, जनतेकडून ते उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे न्यायालयात देखील आरोपींचे वकील देखील प्रश्न विचारताना स्वातंत्र्यवीर हाच उल्लेख करतात. त्याच्यामुळे असं कोणी भ्रमात राहू नये की अरे आता ही सरकारने यांना पदवी दिली नाही तर म्हणजे त्यांना मान मिळाला नाही. सरकारचं ते कामच नाहीये, हे लोकांचं काम आहे. लोकांनी त्यांना ही उपाधी दिलेली आहे, पदवी नाही. ते काय डिग्री नाहीये ती कुठल्याही प्रकारची. त्याच्यामुळे ती उपाधी आहे, ती लोकांकडनं त्यांना मिळालेली आहे.
आणि याचा उल्लेख मी माझ्या तपासणीच्या दरम्यान केलेला आहे की सरकारने ते दिलेलं नाही हे मान्य आहे. कारण सरकारने जर दिल्याचं जर एखादं प्रूफ असतं माझ्याकडे तर निश्चित ते सादर केलं असतं. पण तशी काही गोष्ट नाहीये. ही लोकांकडनं आलेली उपाधी हे मी त्याच्यात स्पष्टीकरण सगळं व्यवस्थित दिलेलं. धन्यवाद. मी आता पुढे संग्रामजी यांच्याकडे जातो. संग्रामजी, आता सत्यगिरी यांनी संपूर्ण विश्लेषण सांगत असताना कशा पद्धतीने स्वातंत्र्यवीर ही पदवी त्यांना लोकांकडनं, स्वातंत्र्यवीर उपाधी रादर ती लोकांनी स्वयंस्फूर्तीने त्यांना ती देण्यात आली होती. तर स्वातंत्र्यवीर पदवी हा जो आपण ज्या ज्या आता आपण खटल्याबद्दल बोलतो आहोत त्या खटल्याशी संबंधितच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कायदेशीर बाबी याच्यामध्ये सांभाळत आहात. तर मुळात स्वातंत्र्यवीर पदवी कोणी दिली हा वाद जो आहे हा खरंच या खटल्याशी संबंधित आहे का? या खटल्यातल्या कायदेशीर बाबी काय सांगतात? या खटल्यातल्या कायदेशीर गोष्टी आम्हाला समजावून सांगा. नमस्कार. खरं तर सात्यकीजींनी आता स्वातंत्र्यवीर हा जो आता न्यायालयामध्ये निरर्थक जो वाद नाही, आता तो त्यांचा प्रश्न विचारायचा तो अधिकार आहे. पण जे काय त्या अनुषंगिक वर्तमानपत्रांमध्ये वगैरे वगैरे येते किंवा सात्यकीजींना अनेक लोक प्रश्न विचारतात किंवा मला पण अनेक प्रश्न विचारतात की हा मुद्दा विरोधी गेलाय का तुमच्या बाजूने गेलाय वगैरे वगैरे. आपण जो प्रश्न विचारला तो खूप ज्याला आपण म्हणतो की समर्पक असा आहे की एकतर सात्यकीजींनी जो दावा राहुल गांधींच्या विरुद्ध केला त्याचा आणि ह्या शब्दछलाचा अर्थार्थी संबंध नाही. कारण सात्यकीजींनी जी केस दाखल केलेली आहे न्यायालयात ती अशी आहे की राहुल गांधींनी त्यांच्या एका लंडन मधल्या भाषणामध्ये जे काय बदनामीकारक वक्तव्य केलं वीर सावरकरांच्या बाबतीत की त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून एका मुसलमान व्यक्तीला मारलं आणि त्यामध्ये वीर सावरकरांना आनंद आला आणि त्याची तुलना त्यांनी भारताच्या तत्कालीन जे काय डोकलामची परिस्थिती हाताळताना झाली असं त्यांचं मत आहे. आपण त्यापैकी जो वीर सावरकरांच्या बाबतचा जो मुद्दा आहे तोच फक्त न्यायालयासमोर आपण आणलेला आहे. तेव्हा आता जे काय ते प्रश्न विचारतायत त्याचा आणि ह्या खटल्याचा प्रत्यक्ष असा संबंध नाही, काही संबंध नाही. कारण सात्यकीजीने असा कुठं दावा केलेलाच नाहीये की सावरकर ही पदवी किंवा उपाधी सरकारने दिली आणि त्यांचा अपमान होतोय असं त्यांनी कुठं म्हटलेलंच नाही. सात्यकीजी हे घटनात्मक त्यांना जो अधिकार मिळालाय त्या अधिकारांमुळे आपल्या आजोबांप्रती जे काय आता अवहेलना त्यांना झेलावी लागते याबाबत न्याय मागायला ते मेहरबान न्यायालयाकडे आलेले आहेत. साधा एवढा सरळ स्वच्छ आणि स्पष्ट मुद्दा आहे. त्यामुळे हे जे काय आता, आणि मी परत हे सांगतो की प्रश्न विचारण्याचा त्यांना तो अधिकार आहे, आरोपीच्या वकिलाला तो प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पण आमच्या दृष्टीने तो मुद्दा गौण आहे. मला परत सात्यकीजी यांच्याकडे यायचं आहे. सात्यकीजी, मला हे समजावून सांगा की तुम्ही आता काही ऐतिहासिक संदर्भ दिले स्वातंत्र्यवीर या पदवीबद्दल. काही ठिकाणी ती वीर ही अशी पदवी पण वापरली जाते. तर मला हे अजून समजावून सांगा की अशा पद्धतीची पदवी आतापर्यंत म्हणजे तुम्ही काही तुमचे ते काय आता सध्या भाषण ह्याच्यामध्ये फिरताय समाज माध्यमातून तुम्ही स्पष्टीकरण जे ह्याच्या स्वातंत्र्य या पदवीबद्दल येत आहे तर तुम्ही महात्मा किंवा नेताजी यांचा पण उल्लेख केलेला आहे. याच्याबद्दल मला समजावून सांगा की अशा पद्धतीच्या पदव्या ज्या आहेत ह्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आपण ज्या इतर लोकांचे उल्लेख केलाय त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आपल्याला आहेत का? सरकार मान्य त्यांच्या नोंदी आहेत का? की फक्त स्वातंत्र्यवीर याच्याबद्दल असे पुरावे आढळत नाहीत? नाही, जसं मी आधी सांगितलं की सरकार मान्य असं काही नसतं, ते लोकमान्य असतं. आता लोकमान्य शब्द आल्यावर आपल्याला डोळ्यांपुढे कोण येतात तर टिळक येतात. महात्मा म्हटल्यावर एकतर ज्योतिबा फुले येतात किंवा गांधीजी येतात. नेताजी म्हटल्यावर सुभाषचंद्र बोस हे डोळ्यासमोर येतात. त्यामुळे हे लोकांच्या आदरातून ह्या उपाधी तयार झालेल्या आहेत. लोकांनी म्हणायला सुरुवात केल्यावर किंवा एखाद्या थोर मोठ्या नेत्यांनी त्यांचा आदरपूर्ण उल्लेख असा केला महात्माजी की लोक आपोआप त्याला मान्यता देतात, ते म्हणायला सुरुवात करतात आणि नंतर शासकीय याच्यात नोंद होतेच. महात्मा गांधी असंच म्हटलं जातं. तुम्ही जर फोटो बघितले शासकीय कार्यालयात वगैरे तिथे खाली महात्मा गांधी असं वगैरे लिहिलं असतं, पुतळ्याखाली तेच लिहिलेलं असतं. त्यामुळे हे लोकभावनेतून काय म्हणतो त्याला एक स्वयंप्रेरणेने आलेलं प्रेम आहे. ह्याचं काय सरकारी असं काय नोंद नसते. सरकारी पुरस्कार असतो, खेलरत्न आहे,
भारतरत्न आहे, हे पुरस्कार हे सरकार पुरस्कार देत, पदवी देत नाही. त्यामुळे ह्याचे आता कुठे आर्काइव्ह मध्ये हे तुम्हाला असे न्यूज आर्काइव्ह मध्ये सरकार मान्य असं काही तुम्हाला मिळणार नाही. ज्या वर्तमानपत्राची जी कात्रणं असतील त्याच्यात मात्र तुम्हाला उल्लेख ते सापडतील की स्वातंत्र्यवीर सावरकर. ते कुठल्या तरी मग उदाहरण द्यायचं जर सावरकरांबद्दल उदाहरण द्यायचं झालं तर सॅम माणेकशॉ यांचं उदाहरण देऊ शकतो. ज्या वेळेला सावरकरांच्या पुतळ्यापाशी ते आले होते हार घालायला, त्यावेळेला त्यांचं भाषण आहे, त्याच्यात ते म्हटलेले आहेत वीर सावरकर. त्यामुळे हे कात्रणात येतं, बातमीच्या कात्रणात येतं, पण ते सरकारी रेकॉर्ड नाही. ओके, मला तुम्हाला आता पुढचा प्रश्न तुम्हाला दोघाही मान्यवरांना आहे. मुळातच हे जो काही राहुल गांधी यांनी जे काही वक्तव्य केलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल, यामधनं अचानकपणे स्वातंत्र्यवीर या पदवीबद्दलच पुन्हा वाद सुरू झाला. त्यांच्या वक्तव्यावरती वादंग आहेच, त्यांच्या वक्तव्यावरती आक्षेप जरूर आहे, पण त्यांनी मुद्दामून अशा पद्धतीने स्वातंत्र्य पदवीबद्दलच संपूर्णतः हा खटला नेण्याचा, पदवी खरी खोटी याच्याबद्दल आता खटला नेण्याकडे त्यांचा कल दिसतोय. तर मुळातच या सगळ्या राजकीय व्यक्तींकडनं की जे विशिष्ट विचारसरणीला वाहिलेले लोक आहेत, या ते राजकीय व्यक्ती असतील, विशिष्ट माध्यम असतील, या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा म्हणजे या खटल्याच्या निमित्ताने असेल, या स्वातंत्र्यवीर या पदवीबद्दल उठलेल्या वादंगामुळे असेल, पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जाते असं आपल्याला वाटतं का? आणि केलं जात असेल तर कशा पद्धतीने? हा दोन्ही मान्यवरांना माझा प्रश्न आहे. सुरुवात सत्यकेजी यांच्याकडनं. अगदी बरोबर आहे. कसं आहे, एखादी बातमी ही सनसनाटी होण्यासाठी कुठलीही पातळी गाठली जाते. आणि जे न्यायालयात मी जे माझ्या उलट तपासणीत जे सांगितलेलं आहे त्यातलं अर्धवटच वाक्य छापायचं आणि अशी ओरड करायची सगळीकडे की अरे अरे सरकारने तर यांना स्वातंत्र्यवीर म्हटलंच नव्हतं, मग हे कसे काय एवढे मोठे नेते किंवा ह्यांनी काय केलं ब्रिटिशांविरुद्ध. म्हणजे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करायचा, संभ्रम निर्माण करायचा, सावरकर अनुयायांमध्ये देखील. आणि सावरकर विरोधकांना तर काय असं अर्धवट बातमी छापल्यावर आनंदच होणार आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करणं, सावरकरांची प्रतिमा ही डागळली कशी जाईल आणि ते खऱ्या अर्थाने कसे काय ब्रिटिशांविरुद्ध लढले किंवा लढलेच नाहीत इथपर्यंत त्यांची मजल ही पोचलेली आहे. अर्थात केस वेगळी आहे, बातमी तिसरीच आहे, पण सावरकरांची प्रतिमा ही येणं केलं प्रकरणे डागाळायची कशी आणि आपल्याला सनसनाटी बातमी मिळवून हे लोकांच्या मनात गोंधळ कसा निर्माण करायचा, हे जे काही विशिष्ट माध्यमं जी आहेत ती व्यवस्थितरित्या पार पडत आहेत. आता असं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे प्रचंड साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांचं समग्र साहित्य हे 10 खंडांमध्ये आहे. त्यांची महाकाव्य आहेत, त्याच्यात नाटकं आहेत आणि असं आहे की हा दावा कोणीही करू शकत नाही की ते साहित्य संपूर्णपणे अतेज्ञ हे वाचलेलं आहे. त्यातला बराचसा भाग हा वाचनात येतो. विविध ठिकाणच्या माझ्या भाषणांच्या दरम्यान मी तो वाचतो. पण असं कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की बाबा मी अतेज्ञ सगळं साहित्य वाचलेलं आहे. काही त्यांचे लेख देखील आहेत जे त्या साहित्यात नाहीत पण ते बातमीपत्रात आढळतात, आधीच्या खंडांमध्ये आढळतात. त्यामुळे असं कुठे ना कुठेतरी राहून जातं. आता या सगळ्यातनं हा मुद्दा येतो की जी मीडिया जे आहे, जी माध्यमं जे आहेत, त्याला ते एक त्यांच्या दृष्टीने सनसनाटी काय ठरेल किंवा त्यांच्या बाजूनी ही बातमी कशी काय झुकू शकेल आणि सावरकरांची प्रतिमा ही डागळली कशी जाईल हे सतत बघत असतात आणि मुद्दाम ते अर्धवट बातमी ही प्रसारित करतात. आणि माझ्या मागे हा खोडसाळपणाचाच त्याच्या मागे हेतू आहे. मला आता हाच प्रश्न संग्रामजी यांच्याकडे घेऊन जायचा आहे की ह्याच्यातल्या सगळ्या आपण गोष्टी सत्यकेजीने सांगितल्या कशा पद्धतीने नाहक आणि मुद्दामून जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले जातात. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की त्याचा न्यायालयीन प्रक्रियेवरती पण परिणाम होतोय, न्यायालयाच्या प्रक्रियेवरती सुद्धा गोष्टी होत आहेत. कशा पद्धतीने हे सगळं होत आहे आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण रचलं जात आहे मला सांगा. आता सत्यकेजींनी स्वातंत्र्यवीर याबाबतचं सगळं विश्लेषण अगदी सविस्तर केलेलं आहे. थोडक्यात न्यायालयीन प्रक्रियेच्या बाबत सांगतो. जसं मी मगाशी सांगितलेलं आहे की प्रश्न विचारण्याचा अधिकार
त्यांना पूर्ण आहे. कारण का, जशी आम्ही आमची बाजू मांडतोय तसं त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. फक्त काय असतं की त्याला काही मर्यादा असतात. मुळात शब्दच्छल करणे, वेळ काढणे, या दृष्टीनं ह्या प्रश्नांची उत्पत्ती एक माझं विश्लेषण आहे. आता त्या न्यायालयाच्या बाबतीत खरं तर आपण जेव्हा एखादा खटला न्यायालयासमोर सुनावणीच आहे त्यावेळी आपण त्याच्यावर खरं तर भाष्य करणं चुकीचं असतं. पण तरी पण आता विषय जो आपण काढला तो पण खूप मार्मिक आहे, छान आहे. आता झालंय असं की आम्ही 31 डिसेंबर 2025ला सरतपास संपलेला आहे. सरतपास म्हणजे सात्विकीजींचा जो मी न्यायालयामध्ये त्यांनी जो खटला दाखल केला होता त्या अनुषंगानं न्यायालयासमोर परत हे कथन शब्देवर होतं. स्वतः मेहरबान न्यायालय ही प्रत्येक गोष्ट टिपून घेत असतं. आता 31/12/2025 पासून ते आज एप्रिल महिना उजाडलाय. एप्रिल महिना उजाडेपर्यंत हे असेच प्रश्न विचारून ह्याच्यामध्ये सरळ सरळ दिरंगाई केली जाते. आणि आता हे मी एवढं स्पष्टपणे का सांगतोय तर मी मागील तारखेला अर्ज पण न्यायालयासमोर ठेवलेला आहे की ह्याच्यामध्ये फिर्यादीला निव्वळ छळणे, आपण एक सामान्य भाषा म्हणतो छळणे, त्रास देणे, म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये हॅरॅसमेंट म्हणतो, अशा प्रकारचं हे सगळं चाललेलं आहे. कारण मुळात आता आपण जर राहुल गांधींच्या न्यायालयात उपस्थित झाल्यापासून चे सगळे जर अर्ज पाहिले तर त्यांनी निव्वळ दिरंगाई करणे एवढा एकच एककल्ली कार्यक्रम इथं ठेवलाय. त्यामध्येच प्रश्न त्यांनी किती विचारू दे, फक्त ते अटेस्टेड झाले पाहिजेत. म्हणजे जर समजा न्यायालयात समोर शपथेवर सात्विकीजी उभे राहिले, त्यांचे वकील साहेब तिथे उभे आहेत आरोपीचे, तर त्यांनी ते एका ठराविक कालमर्यादेत, अगदी मी म्हणणार नाही की 2 तासातच संपवावं, 3 तासात संपवावं, पण निदान 3 तारखांमध्ये संपवणं त्यांच्याकडून अपेक्षित होतं. त्यासाठी आता आम्ही एक अर्ज न्यायालयासमोर ठेवलेला आहे की ह्याच्यामध्ये जो त्रास दिला जातोय सात्विकीजींना, आणि आता हे मी उघडपणे सांगतो की हा हेतू पूर्वक दिला जातोय जेणेकरून फिर्यादी कंटाळावा किंवा फिर्यादी इरिटेट व्हावा, त्याच्याकडून काही ज्या त्यांना अपेक्षित गोष्टी आहेत त्या रेकॉर्डवर येण्यासाठी, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कारण मी जसं म्हटलं की मूळ खटला हा पूर्णपणे वेगळा आहे. या स्वातंत्र्यवीर असणं किंवा वीर सावरकरांनी देशासाठी काय केलं वगैरे हा सगळा मुद्दा महत्वाचा आहे, फक्त त्याला काही कालमर्यादा पाहिजे. कारण एकाच व्यक्तीची साक्ष इतकी अशी टप्प्याटप्प्याने चालली आहे, ज्याला पीस आणि पार्सल म्हणतो, अशा पद्धतीने साक्ष चाललेली आहे. हे असं न्यायालयाला अभिप्रेत नाही आणि न्यायालय पण बऱ्याच वेळा बजावतं. म्हणजे उद्या समजा आम्ही काही वेळ काढूपणा करतोय तर त्यावेळी न्यायालय आम्हाला सुद्धा सांगतं आणि आम्ही बरोबर त्या गोष्टीची, ज्याला आपण तामिली म्हणतो, किंवा आम्ही न्यायालयाचा आदेश मानतो आणि त्याप्रमाणे आमच्या जर काही चुका होत असतील त्या करतो. पण हे अशी गोष्ट आरोपीच्याकडून घडत नाहीये. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी अशी ज्याला आपण म्हणतो की संशयास्पद अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण होती. पण कुठलाही एक 5-7 प्रश्न विचारायचे आणि पुढची तारीख घ्यायची. आता मुळात मेहरबान न्यायालयाने आरोपीला बजावले की तुम्ही कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट म्हणजे तारीख घेणे हे तुम्हाला अलाउड नाही, तरी पण ते तारीख घेतात. हे न्यायालयाचा हा अवमान आहे आणि अपमान आहे. आणि फिर्यादीची, ज्याला आपण नाहक त्रास देणे, हे सगळं स्वच्छ ह्याच्यात दिसून येते. हे सांगायला म्हणजे माझ्या काहीही कुठल्याही प्रकारचा संकोच नाही. येस, बोल. सावरकरांच्या बद्दल आता जो काही खटला सुरू आहे, त्यांच्यावरती राहुल गांधी यांनी जे मानहानिकारक वक्तव्य केलं होतं त्या संदर्भाचा खटला सुरू आहे. या खटल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मागे सुद्धा आपण याच 2 मान्यवरांसोबत चर्चा केली होती. त्या चर्चेनंतर ही पुन्हा एकदा चर्चा करण्याची वेळ आपल्यावरती आली. ह्याचं कारण स्वातंत्र्यवीर या पदवीवरती, या उपाधीवरती पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. पण त्याबद्दलचं जे संशयाचं धुकं जे जाणीवपूर्वक तयार केलं जाते काही प्रसार माध्यमांकडनं आणि राजकीय पक्षांकडनं, ते दूर करण्याचा प्रयत्न आज आपण या मुलाखतीद्वारे केला. मला दोन्ही मान्यवरांनी आज वेळ दिला, हिंदुस्थान पोस्टला, आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. याबद्दल दोन्ही मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
तर हे होते सत्यजितजी सावरकर आणि संग्रामजी कोलटकर. या दोघांनी आपल्याला हे कशा पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचं मानहानिकारक वक्तव्य करून जाणीवपूर्वक सातत्याने वेगवेगळ्या प्रयत्नांनी वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी काही राजकीय पक्ष आणि त्यांच्या संगनमताने काही माध्यम ही सातत्याने प्रयत्न करतायत हे त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलं. आणि त्यांनी खरोखर त्यांची पोलखोलच त्यांनी केली. आणि कशा पद्धतीने न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेऊन सुद्धा हे केलं जात आहे हे इतकं चीड आणणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळं समजावून सांगितलं. ही मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलचे जे काही संशयाचं धुक्क आहे हे दूर करण्याचा आणि स्वच्छ जी काही प्रतिमा आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.